एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्वजण? तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. तर आपण चॅप्टर नवीन चालू केलेला आहे, स्केलार अँड वेक्टर. स्केलार काय असतं, वेक्टर काय असतं याबद्दल आपण डिस्कशन केलं. मेन इम्पॉर्टंट मला पॉइंट इथं नोट काय करावं वाटतो की स्केलारचं मॅग्निट्यूड ऑलवेज पॉझिटिव्ह असतं का? नाही, पॉझिटिव्ह पण असू शकतं, निगेटिव्ह पण असू शकतं. पण याचा अर्थ असा नाही होत बरं का की सर्व क्वांटिटी ज्या स्केलार आहेत त्यांचं मॅग्निट्यूड निगेटिव्ह असतं. नाही, काही क्वांटिटीचं मॅग्निट्यूड निगेटिव्ह असतं आणि पॉझिटिव्ह पण असतं. पण काही अशा क्वांटिटी असतील ज्या की स्केलार आहेत आणि त्यांचं मॅग्निट्यूड ओनली पॉझिटिव्ह असतं. वेक्टर हॅव्हिंग ओनली पॉझिटिव्ह मॅग्निट्यूड. वेक्टरला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन आहे, त्यासोबत तो वेक्टर्सचे लॉ ओबे करतो. स्केलार ला ओनली मॅग्निट्यूड आहे, पण कधी कधी काही क्वांटिटीला जसे की टाइम, प्रेशर, करंट, सरफेस टेन्शन अशा क्वांटिटीला मॅग्निट्यूड पण आहे, डायरेक्शन पण आहे, तरी पण त्या स्केलार आहेत. याचं रिझन त्या वेक्टरचा लॉ ओबे करत नाही. स्केलार ओरिएंटेशन वर डिपेंड करतं का? नाही. वेक्टर ओरिएंटेशन वर डिपेंड करतं का? एक्सिस ऑफ ओरिएंटेशन, यस. मग पुढे नेक्स्ट पॉइंट आपण डिस्कशन केलं की वेक्टर आणि स्केलार हे काय काय बेसिक असतं पाहिजे. त्यानंतर वेक्टर क्वांटिटीला रिप्रेझेंट कसं करतात, वेक्टर क्वांटिटीची डायरेक्शन कशी समजून घेतात याबद्दल डिस्कशन केलं. जसं की एक्स ऍक्सिस साठी आय कॅप, ठीक आहे, थोडे डिटेल मध्ये. एक्स ऍक्सिस वर पॉझिटिव्ह एक्स, निगेटिव्ह एक्स अशा दोन डायरेक्शन. पॉझिटिव्ह एक्स म्हणजे ईस्ट, ठीक आहे, त्यासोबत प्लस आय कॅप. निगेटिव्ह एक्स ऍक्सिस म्हणजे वेस्ट, निगेटिव्ह आय कॅप. पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस म्हणजे काय? प्लस जे कॅप आणि नॉर्थ. निगेटिव्ह वाय ऍक्सिस म्हणजे काय? तर निगेटिव्ह जे कॅप आणि साऊथ. ठीक आहे, आता राहिला कोण? झेड ऍक्सिस. तर पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस म्हणजे काय? वर्टिकली अपवर्ड आणि प्लस के कॅप. निगेटिव्ह झेड ऍक्सिस म्हणजे काय? तर वर्टिकली डाऊनवर्ड आणि निगेटिव्ह के कॅप. मग एखाद्या वेक्टरला आपण लिहितो कसं? तर त्याचं मॅग्निट्यूड इंटू डायरेक्शन. म्हणजे एक वेक्टर आहे समजा, फॉर एक्झाम्पल आपण म्हणलं की ए बार. काय म्हणलं आपण? ए बार एक वेक्टर आहे, ठीक आहे. ए बार इज इक्वल टू काय लिहिलं आपण? तर त्याचं मॅग्निट्यूड इंटू त्याची डायरेक्शन. डायरेक्शन कशी लिहितो आपण? तर ओनली कॅप. मॅग्निट्यूड मॉड लिहितो, परंतु गरज नाही, ओनली ए लिहिलं तरी चालतंय. मग एखाद्या वेक्टरचं मॅग्निट्यूड कसं काढतात? समजा वेक्टर दिला ए एक्स इंटू आय कॅप प्लस ए वाय इंटू जे कॅप. तर याचं मॅग्निट्यूड कसं काढायचं? हा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे डायग्राम जर ड्रॉ केली आपण तर एक राईट अँगल ट्रायंगल बनतो. मग एक्स कोऑर्डिनेट त्या राईट अँगल ट्रायंगलचा बेस आहे, वाय कोऑर्डिनेट त्या राईट अँगल ट्रायंगलची हाईट आहे, आणि हा ए बार जो वेक्टर आहे तो त्या राईट अँगल ट्रायंगलचा हायपोटेनियस आहे. मग मला सांगा, हायपोटेनियस इज इक्वल टू आपण काय करणार? अंडर रूट मध्ये बेसचा स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर. मग ए एक्स स्क्वेअर प्लस ए वाय स्क्वेअर. हे झालं मॅग्निट्यूड. मग डायरेक्शन कशी काढायची? ओनली डायरेक्शन जर काढायची, ए कॅप काढायचे, तर या ए ला या साइडला पाठवा. इक्वेशन बनेल ए बार बाय ए. वेक्टर बाय त्याचं मॅग्निट्यूड केलं की आपल्याला भेटून जाते डायरेक्शन. काय भेटून जाते? डायरेक्शन. ओके, हे डिस्कशन केलंय. याच्यावरती क्वेश्चन ही पाहू. असं नाही की आता लगेच म्हणून, याच्यावरती क्वेश्चन आपण जेव्हा एक पॉइंट डिस्कस करतो आपण त्याला म्हणतो आपण युनिट वेक्टर, तेव्हा डिस्कस करू. आता नेक्स्ट पॉइंट जो आला आपल्या याच्यात डिस्कशन करण्याचा तो म्हणजे काय? इफ वी डिस्प्लेस द वेक्टर पॅरलली म्हणजे काय? तर एखाद्या वेक्टरला सर्वात पहिलं बघा आपण काय पाहिलं, एखाद्या वेक्टरला पॉझिटिव्ह कॉन्स्टंट न मल्टिप्लाय केल्यावर काय येतं, निगेटिव्ह कॉन्स्टंट न मल्टिप्लाय केल्यावर काय येतं, त्यानंतर एखाद्या वेक्टरला रोटेट केल्यावर काय होतं. आता त्याच टाइप मध्ये एखाद्या वेक्टरला आपण पॅरलली शिफ्ट केलं, इफ वी डिस्प्लेस द वेक्टर पॅरलली, तर काय होईल, काही चेंज होईल का हे पाहायचंय आपल्याला. ए बार एक वेक्टर आहे, त्याला उचललं आणि साईडला ठेवलं.
ठेवलं, सांगा उचलून साईडला ठेवल्यावर द लेंथ ऑफ एरो चेंज झाली का? नाही सर. डायरेक्शन ऑफ एरो चेंज झाली का? नाही सर. मग हा बी बार एक नवीन वेक्टर लिहून नाव, याला उचलून इथं साईडला ठेवलंय. इफ वी डिस्प्लेस द वेक्टर पॅरलली, मग सांगा बरं मॅग्निट्यूड चेंज झालं? नो सर. डायरेक्शन चेंज झाली? नो सर, बिलकुल चेंज नाही झाली. मग सांगा ए बार इज इक्वल टू बी बार म्हणू शकतो का? हो सर. एखादा वेक्टर सेम आहे दुसऱ्या वेक्टर सारखा, याचा अर्थ असा होतो की दोघांचं मॅग्निट्यूड, दोघांचे डायरेक्शन सेम असेल. आता जो नेक्स्ट पॉइंट आणि इम्पॉर्टंट पॉइंट, सर तुम्ही सर्वच पॉइंट इम्पॉर्टंट म्हणता. अरे दादा वेक्टर चॅप्टरच इम्पॉर्टंट आहे. का बरं? कारण प्रत्येक चॅप्टर मध्ये तुम्हाला क्वांटिटीज भेटणार, एकतर त्या स्केलर असतील नाहीतर वेक्टर असतील. स्केलर असतील तर सिंपल अल्जेब्रा, वेक्टर असतील तर वेक्टर अल्जेब्रा. ओके, नेक्स्ट पॉइंट काय? अँगल बिटवीन द वेक्टर्स. अँगल बिटवीन द वेक्टर्स. ठीक आहे. कसा? दोन वेक्टर्सच्या मधला अँगल कसा ओळखायचा, किती आहे, याचं आपण डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे. अँगल बिटवीन द वेक्टर्स is measured when vectors are connected tail to tail only. हेड टू हेड पण चालतं, पण आपल्याला कम्फर्टेबल न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मध्ये किंवा पुढच्या चॅप्टर्स मध्ये आपल्याला इझी जावं यासाठी आपण टेल टू टेल म्हणतो. फॉर एक्झाम्पल घ्या सर. एक्झाम्पल शिवाय तर विषयच नाही ना, समजणं गरजेचं आहे. थेरोटिकली न्यूमेरिकली स्ट्रॉंग करून घ्यायची जिम्मेदारी माझी. समजा एक वेक्टर इथून चालू झालं, स्टार्टिंग पॉइंट असा, ठीक आहे, आणि हा वेक्टर आहे समजा ए बार, ठीक आहे, याचा हॉरिझॉन्टल सोबत अँगल दिलेला आहे 30 डिग्री. एक दुसरा वेक्टर आहे तो या ठिकाणी आला असा, ठीक आहे, याचा स्टार्टिंग पॉइंट इथे आहे, एंड पॉइंट इथे आहे, हा बी बार आहे आणि याचा अँगल हा आहे 60 डिग्री. ठीक आहे. मग आपण म्हणलं की या दोघांच्या मधला अँगल मेजर करायचे. प्रॉपरली ऑब्झर्व करा. तर हेड आहे, एकाचा हेड आहे, एकाचा टेल आहे. मग मी इथला अँगल 60, इथला 60, मग दोघांच्या मधला 120 असं म्हणू शकतो का? नो, नॉट एट ऑल. हे बरोबर नाहीये. मग सर काय करायचं? या दोन्ही वेक्टरचे टेल म्हणजे या दोघांचे शेफ्ट एकत्र पकडा. ठीक आहे सर, कसं पकडायचं? याचं तर ऑलरेडी शेफ्ट ओरिजिनल आहे, याला शिफ्ट करा, याला पुढे शिफ्ट केलं. सांगा पॅरलली शिफ्ट केले ना? पॅरलली शिफ्ट केल्यामुळे ते चेंज होतो का? नाही. म्हणून मागायचे 3 पॉइंट लय महत्वाचे आहेत. ठीक आहे. मग हा कोण आहे बरं? बी बार आहे. त्याचा हॉरिझॉन्टल व्हर्टिकल सोबत अँगल किती होता? 60. तर इथं व्हर्टिकल सोबत अँगल 60. अँगल शिफ्टिंग वगैरे हे पण सांगेल मी. मग हा अँगल किती आला? 30 सर, कारण टोटल 90 असतं ना इथं. मग हा अँगल कोण आहे बरं? तर अँगल बिटवीन ए बार अँड बी बार इज 60 डिग्री. हे करेक्ट आहे. बरं, आता एक आणखीन थोडं इम्पॉर्टंट वे, खूप महत्वाची गोष्ट. कधी लक्षात ठेवा, दोन वेक्टरच्या मधला अँगल, समजा एक वेक्टर इथं आहे, ठीक आहे, आणि दुसरा वेक्टर इथं आहे समजा. सिंपल, एकदम सिंपल एक्झाम्पल घेतलं, ए बार आणि बी बार. या दोन वेक्टरच्या मधला अँगल कोणता वाला बरोबर आहे? ठीक आहे. ते म्हणतात कोणता वाला म्हणजे सर, मी म्हणलं या दोघांच्या मधला इथला अँगल आहे 60 डिग्री आणि बाहेरचा जो अँगल आहे तो आहे किती असू शकतो? 360 टोटल, तर बाहेरचा आहे 300 डिग्री. विच वन इज करेक्ट? सर विच वन इज करेक्ट म्हणल्यावर काय सांगायचं? का बाहेरचा करेक्ट आहे का मधला करेक्ट आहे असं सांगायचं? हो बॉस. मग मी जर म्हणलं फाइंड द अँगल बिटवीन ए बार अँड बी बार, तर तुम्ही 60 डिग्री आन्सर सांगाल का 300 डिग्री? ऑप्शन मध्ये कमेंट करू शकता तुम्ही. ठीक आहे सर, कसं ओळखायचं? तर 60 डिग्री करेक्ट आहे, दोन्ही करेक्ट आहेत तसे अँगल, म्हणजे 300 चुकीचं आहे असं नाही, पण आपण जो अँगल घेतो तो घेतो द स्मॉलर अँगल बिटवीन द टू वेक्टर. जर दोन वेक्टर असतील तर या दोघांच्या मधला हा अँगल आपण कॅल्क्युलेशन साठी वापरतो का हा अँगल? तर आपण 60 डिग्री. कोणता वाला अँगल आपण वापरतो? स्मॉलर वन.
कोणता वाला? स्मॉलर वन. ओके, मग आता ह्यावर थोडस डिस्कशन. काय डिस्कशन? तर प्रश्न काय, समजा दोन वेक्टर आहेत, दोघांची डायरेक्शन अशी, दोघांच्या मधला अँगल किती? 0. सर पॅरलल आहेत ना, 0. अँगल वाढत वाढत गेला, हा वेक्टर असं वाढत वाढत गेला, किती झाला हा? 90. परत वाढत 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 गेला आणि हा वेक्टर इथे आला. ठीक आहे, आता अँगल किती झाला? 90. सुरुवातीपासून बघा, इथं वेक्टर होता, अँगल वाढत 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 किती? 90. 90 वरून पडत पडत वाढत 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 किती? 180. ठीक आहे, द अँगल बिटवीन द टू वेक्टर, किंवा असं म्हणू, द मिनिमम अँगल बिटवीन द टू वेक्टर इज 0 अँड द मॅक्सिमम अँगल बिटवीन द टू वेक्टर इज 180. तुम्ही म्हणतो कसं काय 180? याला थोडस पुढे पाठवा, मग अँगल तर वाढेल ना 180 पेक्षा. दादा बघ, वरतून अँगल घेतला तर 180 पेक्षा जास्त आहे, खालून अँगल घेतला तर 180 पेक्षा कमी आहे. म्हणजे आपण अँगल वरतून नाही घेणार, नंतर आपण खालून घेणार. का बरं? कारण अँगल बिटवीन द टू वेक्टर्स when they are connected tail to tail is considered, but which angle we have to consider? The smaller one or a bigger one? The smaller one. मग smaller वाला आपण अँगल कन्सिडर करतो. एकदम छान एक्सप्लेन केलं, डिटेल मध्ये एक्सप्लेन केलं. पॉज करू शकता, लिहून घेऊ शकता. आणि हे काही एक्झाम्पल याच्यावर जर घ्यायचं म्हणलं तर घेऊ शकतो आपण. तर त्याचा विषय असा अवघड नाहीये, परंतु लक्षात ठेवा, स्मॉलर अँगल आणि टेल टू टेल, स्मॉलर अँगल अँड टेल टू टेल कनेक्शन. ओके, नेक्स्ट पॉइंट आपण म्हणलं 2-3 एक्झाम्पल घेऊ याच्यावर, म्हणजे आपल्याला आयडिया क्लिअर येऊन जाते. समजा हा एक वेक्टर आहे, हा एक वेक्टर आहे, ठीक आहे, ए बार. दुसरा वेक्टर आहे हा समजा बी बार, ठीक आहे. तिसरा वेक्टर आहे समजा हा सी बार, इकडे नको, आपण मधल्या साईडला दाखवू. तर हा वेक्टर आहे समजा सी बार, ए बार, बी बार, सी बार. बरं, हा वाला अँगल दिलाय आपल्याला 30 डिग्री, ठीक आहे, आणि हा वाला पण अँगल दिलेला आपल्याला 30 डिग्री. प्रश्न विचारला, सांगू शकता तुम्ही आन्सर बरं का कमेंट मध्ये. ऍक्टिव्हली पार्टिसिपेट राहायचं, पॅसिव्ह पार्टिसिपेशन काही कामाचं नाही. मग आपण जी मेहनत करत आहोत त्याचं फळ भेटलं पाहिजे. व्हॉट इज द अँगल बिटवीन ए बार अँड बी बार? 30 डिग्री. ओके, अँगल बिटवीन ए बार अँड बी बार इज 30 डिग्री. करेक्ट आहे, बरोबर आहे. हे बघा, ए बार आणि बी बार चे टेल टू टेल जोडलेले आहेत. हो सर. आणि स्मॉलर अँगल आहे. हो सर. सर तुम्ही आत्ताचा पॉइंट सांगितला की दोन वेक्टरच्या मधला म्हणजे अँगल बिटवीन टू वेक्टर, याच्याबद्दल लिहितो मी इथं. अँगल बिटवीन टू वेक्टर, मिनिमम अँगल किती? 0 डिग्री, मॅक्सिमम अँगल किती? 180. त्यापेक्षा जास्त अँगल राहू शकत नाही. ओके, नेक्स्ट पॉइंट म्हणलं, व्हॉट इज द अँगल बिटवीन ए बार अँड सी बार? अँगल बिटवीन ए बार अँड सी बार, ठीक आहे. दुसरा एक प्रश्न, व्हॉट इज द अँगल बिटवीन ए बार म्हणण्यापेक्षा ए बारचं झालं ना, ए बार बी बार झालं, ए बार सी बार बी झालं. लिहू, काढू आपण अँगल बिटवीन बी बार अँड सी बार. ओके, काय करायचं? याचं हेड आहे बघा, इथं हेड ठेवायचं का? इथं नाही, तर त्याला पॅरलली शिफ्ट करा. पॅरलली शिफ्ट केलं सर, सी बार पुढे गेला. सी बारचा हॉरिझॉन्टल सोबत अँगल किती होता? 30 होता, तर तो 30 इथं मी ट्रान्सफर केला. ठीक आहे, मग व्हर्टिकल सोबत किती बनेल बरं? 60. बी बारचा बघा, बी बारचा अँगल हॉरिझॉन्टल सोबत किती होता? 30. व्हर्टिकल सोबत किती येईल? 60. तर बी बार आणि सी बार या दोघांच्या मधला अँगल जर बघितला तर 60 + 60 किती येईल? 120. बी बार आणि सी बारच्या मधला अँगल आला 120. जमलं का? ओके, मग आता प्रश्न आणखी काय? ए बार आणि सी बारच्या मधला अँगल किती? बघा, ए बार आणि बी बारच्या मध्ये किती? 30. बी बार आणि सी बारच्या मध्ये किती? 120. 120 + 30 150. 180 पेक्षा जास्त जातोय का? नाही, म्हणजे करेक्ट आहे 150 डिग्री. 120 + 30 150 डिग्री. या अशा प्रकारे अँगल आपण फाइंड आउट करत असतो. पॉज करा आणि घ्या लिहून. घेतलं? ओके, मग जाऊया आपण आता टाइप्स ऑफ वेक्टर कडे. टाइप्स ऑफ वेक्टरला थोडं मी काय करतो, इथं स्क्रीन ऑफ करतो
बोर्डवरती सगळे टाईप लिहितो आणि त्यानंतर आपण कंटिन्यू करू, कारण जर मी एक एक टाईप लिहित बसलो तर मे बी टाईप झाला. तर आता डिस्कशन करू आपण टाइप्स ऑफ वेक्टर. सर्वच लिहिणार होतो मी, परंतु मला एक्सप्लेनेशन कुठे करायचं, त्यामुळे हे 5-6 जे आधी आहेत ते डिस्कशन करू, नंतर आपण बाकीचे रिमेनिंग डिस्कस करू. मे बी 10-12 असू शकतात, टेन्शन घेऊ नका, प्रॉपरली समजावून सांगेल. ठीक आहे. व्हॉट इज मीन बाय इक्वल वेक्टर? असे दोन वेक्टर ज्यांचं की मॅग्निट्यूड आणि ज्यांची की डायरेक्शन बोथ काय आहे, सेम. म्हणजे मी लिहिलं बघा इथं, मॅग्निट्यूड सेम, डायरेक्शन सेम. याचा अर्थ हे दोन्ही वेक्टर काय असतील, सेम असतील. ओके, समजलं मला काय चुकलंय माझं. तर मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन, दोज वेक्टर विच इज हॅविंग सेम मॅग्निट्यूड सेम डायरेक्शन इज कॉल्ड एज इक्वल वेक्टर. मग पॅरलल म्हणजे काय, तर डायरेक्शन सेम आहे पण मॅग्निट्यूड मे ऑर मे नॉट बी सेम. डायरेक्शन सेम आहे पण मॅग्निट्यूड मे ऑर मे नॉट बी सेम. म्हणजे याचा अर्थ मॅग्निट्यूड सेम नाही असं म्हणता येतंय का, नाही. याच्यामध्ये असं म्हणू शकतो ऑर ए इज इक्वल टू बी. ए इज नॉट इक्वल टू बी चालतंय, ए इज इक्वल टू बी पण चालतंय. मग या ठिकाणी तुम्ही कोणती कंडिशन घेता त्यावर डिपेंड करतं की ए बार इज इक्वल टू और नॉट इक्वल टू बी बार. म्हणजे कसं, आपण काय म्हणतो पॅरललची डेफिनेशन, दोज वेक्टर विच इज हॅविंग सेम डायरेक्शन बट मॅग्निट्यूड मे ऑर मे नॉट बी सेम. आता सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट बघा, इथं जो वेक्टर आहे ए बार आणि इथं जो वेक्टर आहे बी बार, या दोघांचं बघा लेंथ ऑफ द एरो डिफरंट आहे, म्हणजे मॅग्निट्यूड वेगळं आहे. बरोबर, डायरेक्शन सेम आहे, पॅरलल म्हणा. डायरेक्शन सोबत मॅग्निट्यूड सेम आहे, इक्वल म्हणा. मग सर असं म्हणू शकतो का की ऑल इक्वल वेक्टर्स आर पॅरलल वेक्टर बट ऑल पॅरलल वेक्टर्स आर नॉट इक्वल? बरोबर बोलले, महत्वाचं स्टेटमेंट सांगितलं तुम्ही. चला, अपोजिट वेक्टर म्हणजे काय, मॅग्निट्यूड सेम बट डायरेक्शन अपोजिट. म्हणजे कसं, ए इज इक्वल टू बी आहे चालतंय, परंतु ए कॅप इज नॉट इक्वल टू बी कॅप. मग काय म्हणणार, अपोजिट डायरेक्शनला आपण काय म्हणणार, तर आपण म्हणतो ए कॅप इज इक्वल टू मायनस ऑफ बी कॅप. कारण जर ए कॅप प्लस आय कॅप असेल तर बी कॅप काय आहे, मायनस आय कॅप. ठीक आहे. मग इथं दोन्ही वेक्टर सेम आहेत का, बिलकुल नाही. इथं तर कन्फर्म सांगू शकतो मी की बिलकुल नाही, कारण मॅग्निट्यूड सेम आहे पण डायरेक्शन सेम नाही. तर मग अशा केसमध्ये डायरेक्शन म्हणजे अपोजिट आहे, तर अशा केसमध्ये आपण वेक्टरला अपोजिट वेक्टर म्हणतो. ठीक आहे. अँटी पॅरलल म्हणजे काय, तर अँटी पॅरलल मध्ये डायरेक्शन अपोजिट, मॅग्निट्यूड मे ऑर मे नॉट बी सेम. मॅग्निट्यूड इक्वल पण असू शकते किंवा इक्वल पण नसू शकतं, पण डायरेक्शन अपोजिट भाऊ. एकदम कन्फर्म इथं डायरेक्शन अपोजिट. ठीक आहे. डायरेक्शन अपोजिट आहे अँटी पॅरलल. मॅग्निट्यूड सेम असेल तर अपोजिट, मॅग्निट्यूड सेम नसेल तर ओनली अँटी पॅरलल. बरं, इथं जर तुम्ही फोकस केलं या केस मध्ये तर दोन वेक्टरच्या मधला अँगल काय राहील तर 0 डिग्री. इथं जर तुम्ही फोकस केलं तर इथं दोन वेक्टरच्या मधला अँगल ऑलवेज काय राहील 180 डिग्री. 0 म्हणजे मिनिमम असतो, 180 म्हणजे मॅक्सिमम अँगल. नल वेक्टर म्हणजे काय, असा वेक्टर ज्याचं की मॅग्निट्यूड 0 आहे बट म्हणणार होतो, आणि डायरेक्शन, व्हॉट अबाउट द डायरेक्शन, नॉट डिफाईन. तुम्ही म्हणता सर कसं काय हो सर, हा कोण आहे कार्यकर्ता नेमकं, मला सांगा. माझ्या बॉडीवर 2 फोर्स लागले, 10 न्यूटन लेफ्ट साइडला, 10 न्यूटन राईट साइडला. नेट फोर्स काय आला 0 सर. तुम्ही जागेवर हलणारच नाही, मग नेट फोर्सचं मॅग्निट्यूड काय आला 0. डायरेक्शन. ठीक आहे. आता मला सांगा, 2 फोर्सेसला तुम्ही कंबाईन केल्यावर जो तुम्हाला नेट फोर्स भेटतोय तो वेक्टरच राहणार ना. वेक्टर प्लस वेक्टर, वेक्टर, वेक्टर प्लस वेक्टर, वेक्टर. मग आपल्याला फायनल आन्सर जे भेटलं ते वेक्टर आहे, पण त्याचे मॅग्निट्यूड 0 आहे ना. मग मॅग्निट्यूड 0 तर डायरेक्शन काय असेल, माझी बॉडी कोणत्या साइडला जाईल, कोणत्या साइडला जाईल, तर कुठंच नाही जाणार, तर नॉट डिफाईन किंवा अर्बिटरी असं म्हणतो. द डायरेक्शन ऑफ नल वेक्टर इज अर्बिटरी. ओके. युनिट वेक्टर. आता आला विषय
खोल, विचार करण्याला आहे. तर वरचं लिहून घ्या, आपण याला उडवून टाकू, कारण युनिट वेक्टर हा आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट वेक्टर आहे. तुम्ही म्हणतात कसं युनिट वेक्टर म्हणजे काय? असा वेक्टर ज्याचं की मॅग्निट्यूड 1 आहे अँड विच इज युज्ड टू रिप्रेझेंट द डायरेक्शन ओनली. युनिट वेक्टर म्हणजे काय? ठीक आहे, युनिट वेक्टर म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड 1, ठीक आहे, अँड डायरेक्शन जी असेल ती व्हॉट एव्हर इट मे बी त्या वेक्टरची किंवा कशी डायरेक्शन, बरोबर. युज्ड हा वेक्टर युज्ड to represent direction only. या वेक्टरचं कामच आहे डायरेक्शन सांगणे. आता फॉर एक्झाम्पल मध्ये जर गेलो मी, तर आपल्याकडे युनिट वेक्टर आहेत का? हो आहेत ना. आपल्याकडे आय कॅप, जे कॅप अँड के कॅप असे 3 युनिट वेक्टर आहेत. या सर्वांचे मॅग्निट्यूड 1. कशासाठी यूज केला जातो? युज्ड टू रिप्रेझेंट डायरेक्शन ओनली. या तिघांचा वापर ओनली डायरेक्शन साठी. मग आता तुम्ही म्हणताल की सर हे युनिट वेक्टर तर आहेत, पण मी म्हणले की माझ्याकडे एक वेक्टर आहे ए बार, तर याचा युनिट वेक्टर, ठीक आहे. किती हुशार आहेत मुलं, म्हणजे डायरेक्ट विचारतात की जर याचं युनिट वेक्टर कुठे आहे? अरे बघा, इथं एखाद्या वेक्टरच्या अंगामध्ये कोण लपलेले? मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. याचं काम काय? डायरेक्शन सांगणे. कोणाची डायरेक्शन सांगणे? ए बारची. म्हणजे हा युनिट वेक्टर आहे ए बारचा. युनिट वेक्टर कोणाचा? ए बारचा. असं लॉजिक आहे का? म्हणजे अजून एक कॅप आपण आतापर्यंत शिकत होतो, डायरेक्शन म्हणत होतो, तो युनिट वेक्टर आहे का? मग युनिट वेक्टर काढायचा फॉर्म्युला हा आहे का? म्हणजे सर तुम्ही ऑलरेडी युनिट वेक्टर शिकवलं आम्हाला. यस बॉस, आपल्यावर विश्वास ठेवा. एकदम टॉप क्वालिटीनं आपण पुढे मूव्ह ऑन करू. युनिट वेक्टर शिकवायच्या आधी युनिट वेक्टर शिकवूनही टाकला, पण शब्दही न काढता. मग हा युनिट वेक्टरचा फॉर्म्युला आहे. आता अडचण काय माहितीये का? फॅकल्टीला समजून येतो की युनिट वेक्टर काढायचे, ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं लिहितो की आपल्याला म्हणलं ए बार एक वेक्टर आहे. कोण? ए बार एक वेक्टर आहे. मग त्या ए बार अशा वेक्टरचा आपल्याला युनिट वेक्टर काढायचे. तर प्रश्न कसा विचारतात? सर्वात पहिलं टाइप ऑफ प्रश्न, सर्वात पहिले स्ट्रेट फॉरवर्ड, फाइंड the unit vector of a bar. एकदम सिंपल क्वेश्चन, कोणीही काढू शकतं. फॉर्म्युला ए कॅप इज इक्वल टू ए बार बाय ए. मॅग्निट्यूड न डिवाइड करायचं वेक्टरला, युनिट वेक्टर भेटतो. दुसरं बघा, फाइंड द युनिट वेक्टर which is parallel to the direction of a bar. वरती त्यांनी काय विचारलं? तर त्यांनी ए कॅप विचारलं. खाली काय विचारतायत? ए कॅपच विचारतायत. मग सर शब्द वेगवेगळे का बरं दिसतायत? तेच तर खासियत आहे, तोच तर इम्पॉर्टन्स आहे, तेच तर आपल्याला शिकायचंय. वरी सरळ सांगितलं, खाली काय म्हणलं? फाइंड द युनिट वेक्टर विच इज. एक युनिट वेक्टर काढा. ओके, आपण म्हणलो कोणाचा तरी कॅप काढायचे आपल्याला. ए कॅप, बी कॅप, सी कॅप, काहीतरी कॅप काढायचे. युनिट वेक्टर म्हणजे काय? डायरेक्शन रिप्रेझेंट करणारा वेक्टर. मग कोणाला पॅरलल असला पाहिजे? पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ ए बार. सांगा बरं, ए बार जो आहे आपला, हा ए बार, याची डायरेक्शन म्हणजे कोण? तर ए कॅप. ही ए बारला कशी राहील बरं? पॅरलल. सर्वात इम्पॉर्टंट स्टेटमेंट तुमच्यासाठी सांगितलं की ए बार इज पॅरलल टू ए कॅप. हे एकदम इम्पॉर्टंट स्टँडर्ड स्टेटमेंट झाले, ठीक आहे. मेजॉरिटी लोकांना समजायला प्रॉब्लेम येतो. आपण एकदम सिंपल भाषेमध्ये इन द फॉर्म ऑफ क्वेश्चन सुद्धा आपण डिस्कस करत आहोत. म्हणजे ए बार हा वेक्टर स्वतःच्याच डायरेक्शनला कसा राहतो? पॅरलल. म्हणजे इथं त्यांनी इनडायरेक्टली फिरवून काय विचारलं? तर फाइंड द युनिट वेक्टर म्हणजे ए कॅप which is parallel to the direction of a bar. A bar ची डायरेक्शन म्हणजे कोण? ए कॅप, बरोबर. म्हणजे डायरेक्टली ए कॅपच विचारलाय.
फिरवून फिरवून तिथं चालले, म्हणजे वेगळं काहीच नाहीये, परंतु द स्टँडर्ड ऑफ लँग्वेज आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करू शकते. चल घेतलं लिहून. मी तुम्हाला एखादं एक्झाम्पल दाखवतो युनिट वेक्टर वरच, की फाइंड द युनिट वेक्टर, किंवा त्याच्यावरती वेगवेगळ्या टाइपचे आपण घेणार तर आहेतच क्वेश्चन. पण इथं काही मुलं म्हणतात की सर सोबत सोबत एखाद दोन क्वेश्चन ही घेत जा, तसा टाइम कन्झ्युम होतो, परंतु आपण प्रयत्न करू, काय अडचण नाही. समजा एक ए बार वेक्टर आहे, त्याचं मॅग्निट्यूड आहे 3i कॅप प्लस 4j कॅप. सेम क्वेश्चन घेतोय काल घेतलेला. आपल्याला म्हणलं की फाइंड द युनिट वेक्टर ऑफ ए बार. मग काय करणार, वेक्टर बाय त्याचं मॅग्निट्यूड. वेक्टर म्हणजे 3i कॅप प्लस 4j कॅप बाय त्याचं मॅग्निट्यूड, बरोबर आहे. बाय त्याचं मॅग्निट्यूड काय केलं आपण, तर त्याचं मॅग्निट्यूड आपण काढतो अंडर रूट मध्ये. पहिला एक्स कोऑर्डिनेटचा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर, म्हणजे तुम्हाला माहिती आहे आन्सर काय येतं 3i कॅप प्लस 4j कॅप डिवायडेड बाय 5 येतं. बरं दुसरं एखादं एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल 1 झालं. एक्झाम्पल 2, सी बार इज ए युनिट वेक्टर गिवन सी बार इज इक्वल टू दिलेले आपल्याला 0.5 i कॅप प्लस 0.7 j कॅप प्लस अल्फा k कॅप. ठीक है, सी बार इज अ युनिट वेक्टर. सी बार हा युनिट वेक्टर आहे, ठीक आहे. आणि दिलेलं पण आहे, व्हॅल्यू दिलेले, परंतु सर्व व्हॅल्यू दिल्या का, एक्स कोऑर्डिनेट दिला, वाय दिला, पण झेड दिला नाही. प्रश्न विचारला फाइंड अल्फा. काय करायचं मग, सिंपल लॉजिक आहे, बरोबर आहे. माझ्यासाठी सिंपल आहे, परंतु तुमच्यासाठी आता करून देतो ना सिंपल. ठीक आहे. तर सी बार कोण आहे, युनिट वेक्टर. युनिट वेक्टर म्हणजे काय, असा वेक्टर ज्याचं मॅग्निट्यूड 1 आहे. मग याचं मॅग्निट्यूड किती, 1. चला मॅग्निट्यूड काढू, सी बारचं मॅग्निट्यूड काढू. सी बारचं मॅग्निट्यूड कसं काढतो, अंडर रूट मध्ये त्याच्या एक्स कोऑर्डिनेटचा स्क्वेअर 0.5 चा स्क्वेअर. 0.5 चा स्क्वेअर काय ते 0.25 प्लस 0.7 चा स्क्वेअर 0.49, ठीक आहे, प्लस अल्फाचा स्क्वेअर. लक्ष बघा, तुम्ही फक्त बघू नका, याच्याकडे समजून घ्या की इथं 0.25 कसं काय आलं, तर 0.5 चा स्क्वेअर. 0.5 चा स्क्वेअर 2.5 येत नाही, बिलकुल नाही, तर 0.25. ठीक आहे, बोथ साइड स्क्वेअर केलं. या साइडला सी चं मॅग्निट्यूड किती होतं 1, बोथ साइड स्क्वेअर केल्यामुळे 1 चा स्क्वेअर 1 इज इक्वल टू, या दोघांची ऍडिशन करा. किती येते बरं ऍडिशन, तर 9 आणि 5, ठीक आहे 4 आलं. त्यानंतर 1 आजच्या पुढे आला 4 5 6 7, म्हणजे 0.74 प्लस अल्फा स्क्वेअर. कारण स्क्वेअर रूट उडाला, अल्फाचा पॉवर उडावला नाहीये. मग 0.74 ला अलीकडे पाठवलं, तर अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू काय, 1 मायनस 0.74. 1 मायनस 0.74 म्हणजे काय 0.26. ठीक आहे, तर अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं 0.26. तर अल्फा इज इक्वल टू काय, तर अंडर रूट 0.26. तुम्ही म्हणतात सर एक प्रश्न विचारू का, विचारणार. अल्फाची व्हॅल्यू जर मी इथं ठेवली, ओके, आणि याचं मॅग्निट्यूड काढलं तर 1 येईल का, ऑब्विसली येणारच, 100% 1 येणार. कारण आपण त्याच्या मॅग्निट्यूडला 1 इक्वेट करून सॉल्व्ह केलंय, तर तुम्ही त्याला पुट करून परत जर मॅग्निट्यूड काढलं तर सेमच येणार. कसं बघ, 0.5 चा स्क्वेअर म्हणजे 0.25, 0.7 चा स्क्वेअर 0.49, ऍड ऑन केलं किती भेटतं 0.74 भेटतं. ठीक आहे, अल्फाची व्हॅल्यू किती, अंडर रूट 0.26, त्याचा स्क्वेअर म्हणजे 0.26, 0.74 प्लस 0.26 1 येते आन्सर. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला क्रॉस बी करून दाखवलं, म्हणजे रिव्हर्स पण सॉल्व्ह करून दाखवलं. मग अशा प्रकारे आपण युनिट म्हणतोय, अशा प्रकारे आपण युनिट वेक्टरचे क्वेश्चन सॉल्व्ह केले. ठीक आहे, टफ क्वेश्चन जे आहेत थोडे हार्ड, तर ते आपण तुम्हाला माहितच आहे आपला पॅटर्न, बरोबर. आपला पॅटर्न एकदम तोडायचा आहे.
ठीक आहे, थर्ड तोडत आपण पुढे चाललोय कन्सेप्ट ॲज वेल ॲज न्यूमेरिकल. आता नेक्स्ट सगळेच टाइप ऑफ वेक्टर लिहितो परत तुम्हाला सांगा. आता नेक्स्ट वेक्टरचे जे टाइप आहेत ते आपण लिहिलेले आहेत बोर्डवरती, तुमचं सर्वांचं लक्ष असू द्या. पोलार वेक्टर म्हणजे काय? असे वेक्टर ज्यांना की स्टार्टिंग पॉइंट असतो, जसे की फोर्स, वेलॉसिटी, पोझिशन वेक्टर तर सांगणार आहे इथं पुढे, ठीक आहे, परंतु आताच सांगितलं तर फोर्स असं समजून घ्या ज्याला की स्टार्टिंग पॉइंट असतो. नेक्स्ट ऍक्सियल वेक्टर, ठीक आहे. ऍक्सियल वेक्टर आपण कुठे यूज करतो? जिथं रोटेशनल इफेक्ट येतो, म्हणजे जसं की अँग्युलर वेलॉसिटी, ठीक आहे, अँग्युलर एक्सेलरेशन, म्हणजे हे जे वेक्टर आहेत हे अलॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन असतात. कशा असतात? अलॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन. आणि यांची डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी आपण राईट हँड थंब रूल किंवा राईट हँड स्क्रू रूल वापरतो. म्हणजे ज्या डायरेक्शनला तुम्ही त्याला फिरवताय, म्हणजे आपला डब्बा आहे, डब्याचं ढक्कन तुम्ही जर या साईडला फिरवलं तर अप जाईल, म्हणजे फिरवताय तुम्ही गोल क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज, आणि तो जातोय कुठं? अप किंवा डाऊन. तर याला म्हणतात ऍक्सिसच्या अलॉंग त्यांचं मुवमेंट आहे. मग ऍक्सिस अलॉंग मुवमेंट असेल तर तिथं ऍक्सियल वेक्टर येतो. नेक्स्ट कोण आहे? तर पोझिशन वेक्टर. एखाद्या ऑब्जेक्टची जर पोझिशन आपल्याला डिफाइन करायची असेल, काय डिफाइन करायची असेल? पोझिशन, तर आपण पोझिशन वेक्टरचा वापर करतो. जसं की मी म्हणलं फॉर एक्झाम्पल एक ऑब्जेक्ट आहे, ओके फाईन, लगेच समजून जाईल बघा. एक ऑब्जेक्ट आहे या ठिकाणी, त्याला नाव दिलं आपण ए, ठीक आहे. त्याची पोझिशन रिप्रेझेंट करणं विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन, म्हणजे ओरिजिनच्या रिस्पेक्ट मध्ये त्या ऑब्जेक्टची लोकेशन सांगणं, याला आपण म्हणत असतो पोझिशन वेक्टर. त्याला रिप्रेझेंट करतात आर ने, आर बार, ठीक आहे. ओरिजिनच्या रिस्पेक्ट मध्ये एखाद्या ऑब्जेक्टची लोकेशन डिफाइन करणं म्हणजे याचा अर्थ असा होतो की पोझिशन वेक्टर आहे, ठीक आहे. यामध्ये वेगळं काहीच नाहीये. आता याच्यात थोडा इंटरेस्टिंग फॅक्ट काय येतो? समजा हा ऑब्जेक्ट असा चालत 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 इथपर्यंत आला या पॉइंटला, तर पोझिशन बदलली, ठीक आहे. म्हणजे एक नवीन पोझिशन वेक्टर आपल्याला यूज करावं लागेल. याला मी म्हणलं R2 बार, याला म्हणलं R1 बार. R1 बार कोण आहे? इनिशियल पोझिशन वेक्टर. R2 बार कोण आहे? फायनल पोझिशन वेक्टर. पण हा जो झिगझॅग पाथ त्यांनी फॉलो केला तो आहे डिस्टन्स. कोण आहे तो? डिस्टन्स. आणि द शॉर्टेस्ट पाथ बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट. हा कोण आहे? डॉट 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 लाईन दिसत आहे का तुम्हाला? तर ते आहे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी आहे, डिस्टन्स स्केलार क्वांटिटी आहे. इथं लिहितो मी याला वेक्टर अँड स्केलार, ओके. आणि याला रिप्रेझेंट कसं करतो? एक्स बार. आणि याचा फॉर्म्युला कसा असतो या एक्स बारचा पोझिशन वेक्टरचा? तर डायरेक्ट सांगतो सध्या, त्याला नंतर प्रूव्ह करून दाखवतो. फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन. डिस्प्लेसमेंटची डेफिनेशनच आहे चेंज इन पोझिशन वेक्टर इज कॉल्ड ॲज अ डिस्प्लेसमेंट. चेंज इन म्हणजे काय? तर चेंज म्हणजे फायनल मायनस इनिशियल. फायनल पोझिशन कोण होती? R2 बार. इनिशियल कोण होती? R1 बार. तर हा असा यूज होतो पोझिशन वेक्टरचा. पोझिशन वेक्टर सर्व चॅप्टर मध्ये आपल्याला यूज होणारी क्वांटिटी आहे. नेक्स्ट आपण त्याला आर बारने डिनोट केला. डायरेक्शन वगैरे तुम्हाला समजलेलं आहे की ओरिजिनच्या रिस्पेक्ट मध्ये एखाद्या ऑब्जेक्टची लोकेशन सांगायचे तर आपण पोझिशन वेक्टर या कार्यकर्त्याला यूज करतो. रिझल्टंट वेक्टर म्हणजे काय? तर कंबाईन इफेक्ट ऑफ, काय म्हणलं मी? कंबाईन इफेक्ट ऑफ टू और मोर वेक्टर्स. टू और मोर वेक्टर, 2 ते 3 वेक्टर किंवा दोन पेक्षा जास्त वेक्टरला जेव्हा आपण कंबाईन करतो तर त्यांचा कंबाईन इफेक्ट जो असतो त्याला आपण म्हणत असतो रिझल्टंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्या बॉडीवर एक 15 न्यूटन आणि एक 10 न्यूटनचा फोर्स लागला, दोन्ही सेम डायरेक्शनला लागले, तर दोघांची सेम डायरेक्शन आहे, मग यांचा रिझल्टंट किती? तर 15 + 10 25 न्यूटन.
समजलं? पण तेच जर अपोजिट लागले तर 15 आणि इकडे 10 म्हणजे माझ्यावर लागणारा रिझल्टंट फोर्स किती राहील तर 5 न्यूटन. कारण 15 मायनस 10 5 येतं. मग हे जे 5 किंवा याच्या अगोदर आलेलं जे 25 आहे तर ते कोण आहे तर कंबाईन इफेक्ट किंवा त्याला रिझल्टंट फोर्स किंवा नेट फोर्स असं म्हणत असतो. त्यालाच रिझल्टंट वेक्टर म्हणतात. आता कोलिनियर वेक्टर म्हणजे काय तर एकाच लाईन वरील वेक्टर, एकाच लाईन वरील म्हणजे त्यांना आपण असंही म्हणू शकतो बरं का, ऑल पॅरलल अँड अँटी पॅरलल. फास्ट कळेल म्हणून मी या भाषेत बोलत आहे. ऑल अँटी पॅरलल अँड पॅरलल वेक्टर्स आर कोलिनियर वेक्टर. म्हणजे जे की सेम लाईन वर येतात, लाईन ऑफ ऍक्शन सेम. समजलं? म्हणजे एकीकडे चाललंय एकीकडे चाललंय एकाच लाईन वर येतात बरोबर, तर त्याला आपण काय म्हणणार तर कोलिनियर म्हणणार. ठीक आहे. नेक्स्ट इथे एक पॉइंट ऍड करतो बरं का. 14 नंबरचा वेक्टर कोणता तर परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर म्हणजे तुम्हाला डिफरन्स समजून येईल याचा, म्हणून तुम्हाला सांगत आहे. परपेंडिक्युलर वेक्टर. परपेंडिक्युलर वेक्टर म्हणजे काय तर कोलिनियर पॅरलल अँटी पॅरलल टाइप आहे का नाही. तर परपेंडिक्युलर वेक्टर म्हणजे काय, दोन वेक्टरच्या मधला अँगल 90 डिग्री असायला पाहिजे. किती असायला पाहिजे 90 डिग्री. आता परपेंडिक्युलरला एक नाव नाही बरं का, परपेंडिक्युलरला दुसरं नाव आहे नॉर्मल वेक्टर. ए बार आणि बी बार आर टू नॉर्मल वेक्टर. नॉर्मल वेक्टर म्हणजे दोघांची तब्येत बरोबर आहे का, दोघांची तब्येत नॉर्मल आहे का क्रिटिकल आहे का असं नाही बोलत आहे. दोन वेक्टर नॉर्मल आहे त्याचा अर्थ दोघं परपेंडिक्युलर आहे. दोघं परपेंडिक्युलर कसे, दोघं परपेंडिक्युलर कसे, दोघं परपेंडिक्युलर. मग प्रश्न काय राहिला, आणखीन काही नाव आहे का ऑर्थोगोनल. ए बार आणि बी बार आर ऑर्थोगोनल वेक्टर्स. ठीक आहे. परपेंडिक्युलरचे टोटल 3 नावं सांगितले, फटाफट लिहून घ्यायचं, टाइम वेस्ट करायचा नाही. म्हणजे दोन वेक्टरच्या मधला अँगल किती आला हो तर तो आला 90 डिग्री. नेक्स्ट जाऊ. कोप्लेनर म्हणजे काय. आता इथं प्रॉपरली लक्ष असू द्या. एक्स वाय म्हणजे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस मिळून एक प्लेन बनतो. एक्स झेड मिळून एक प्लेन बनतो. ठीक आहे. प्लेन म्हणजे ओढणारा प्लेन नाही हो. ठीक आहे. आणि वाय झेड मिळून एक प्लेन बनतो. समजा दोन वेक्टर आहेत जे एक्स वाय वर आहेत. जसे की एक्झाम्पल मी सांगतो की ए बार एक वेक्टर आहे, त्याचं मॅग्निट्यूड आहे किंवा वेक्टर 3 आय कॅप प्लस 4 जे कॅप. बी बार एक वेक्टर आहे 10 आय कॅप प्लस 15 जे कॅप. सांगा बरं हा कोणत्या ऍक्सिस वर आहे एक्स एज वेल एज वाय. हा कोणत्या एक्स एज वेल एज वाय. तर ए बार आणि बी बार आर कोप्लेनर वेक्टर्स. समजा इथं जे कॅपच्या ऐवजी जर के कॅप असतं तर हा एक्स वाय वर येईल का नाही, तर कुठं आला हा एक्स झेड वर आला. कुठं आला हा तर एक्स झेड वर आला. मग याचा अर्थ काय होतो की हे दोघं कोप्लेनर आहेत का नाही, नॉन कोप्लेनर. ठीक आहे. आता या इकडं म्हणजे कोलिनियर वेक्टर म्हणजे काय, जे पॅरलल आहेत जे अँटी पॅरलल आहेत. ठीक आहे. इक्वल अपोजिट चालते. तर त्या वेक्टरला आपण म्हणत असतो कोलिनियर. मग प्रश्न काय आला की हे कोलिनियर आहेत, पण नॉन कोलिनियर कोण, जे सेम लाईन वर ऍक्ट करत नाही. म्हणजे परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर वेक्टर कसे असतील तर नॉन कोलिनियर. ठीक आहे. खूप सारे डिस्कशन आहे, करत राहू. त्यानंतर आलो आपण कॉनकरंट. ठीक आहे. कॉनकरंट म्हणजे काय, एकाच पॉइंट मधून पास होणारे. सर्वांचा स्टार्टिंग पॉइंट तिथंच आहे असं नाही. जसं की आपलं हे परपेंडिक्युलर वाला झालंयच डिस्कशन, तर परपेंडिक्युलरला मी रफ करतो म्हणजे मला इथं खाली जागा भेटेल लिहून देण्यासाठी. तर कॉनकरंट वेक्टर म्हणजे काय तर फॉर एक्झाम्पल असं समजून घ्या की या ठिकाणी आपण हा झाला ओरिजिन. एक वेक्टर या साईडला चाललाय, एक वेक्टर या साईडला चाललाय. ठीक आहे. ए बार म्हणलं बी बार म्हणलं, यांचा स्टार्टिंग पॉइंट किंवा दोज वेक्टर्स विच आर पासिंग थ्रू सेम पॉइंट. स्टार्टिंग थ्रू सेम पॉइंट नाही म्हणत आहे, पासिंग थ्रू सेम पॉइंट म्हणजे दोन्ही बघा इथून पास होत आहे. ठीक आहे. तिसरा एकाला समजा असा. ठीक आहे. तर याचा स्टार्टिंग पॉइंट इथं नाहीये, परंतु हा पास होतो इथून. तर ए बार बी बार सी बार हे तिन्ही वेक्टर काय आहेत कॉनकरंट आहेत. जर सेम पॉइंट मधून पास होत नसतील तर आपण त्यांना म्हणणार नॉन कॉनकरंट. ठीक आहे. एखाद्या बुक मध्ये सुद्धा 14
टाइप ऑफ वेक्टर लिहिलेले नाहीयेत बरं का. हे सर्व डिस्कशन तुमच्यासाठी. 14 पण नाही, जास्त झाले. कसं? कोलिनियरला नॉन कोलिनियर म्हणजे 15, कोप्लेनरला नॉन कोप्लेनर 16 आणि कॉन्करंटला नॉन कॉन्करंट म्हणजे 17. हे 17च्या 17 नावं तुमच्या नोटबुक मध्ये लिहिलेले असायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला याच्यावर अडचणी येणार नाही. ठीक आहे. म्हणजे काही अडचण असेल तर तुम्ही बॅक साइडला जा, पॉज करा आणि तुम्ही परत पुढे येऊ शकता. थोडी स्पीड जास्त वाटत असेल तर तुम्ही स्लो करून बघा. स्पीड जर कमी वाटत असेल तर तुम्ही स्पीड वाढवूही शकता. युट्यूब आपल्याला यावाल्या गोष्टी मध्ये पूर्णपणे सूट देतं, जेणेकरून फास्ट फॉरवर्ड मध्येही जाऊन पाहता येतं आणि स्लो मध्येही जाऊन पाहता येतं. आता प्रश्न येतो पुढे काय? तर पुढे आता थेरॉटिकल पार्ट संपलं, म्हणजे जो बेसिक छोटं होतं ते संपलं. बरोबर. आता येतं ऍडिशन ऑफ वेक्टर. काय म्हणलं मी? ऍडिशन ऑफ वेक्टर. सर्वांचं लक्ष असू द्या. ऍडिशन ऑफ वेक्टर. सबट्रॅक्शन पण घेणार आहे बरं का, परंतु मेन हेडिंग टाकली ऍडिशन ऑफ वेक्टर. ऍडिशन ऑफ वेक्टर करण्यासाठी आपल्याकडे 2 मेथड आहेत. त्यातली पहिली ग्राफिकल मेथड आणि दुसरी एनालिटिकल मेथड. एनालिटिकल मेथड मध्ये डेरिव्हेशन, फॉर्म्युले वगैरे सर्व काही. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आणखी थोडे डिटेल मध्ये लिहितो. एनालिटिकल मेथड मध्ये रिझल्टंट ची डायरेक्शन, काय म्हणलं मी? आर बार. रिझल्टंटला आर बार म्हणतो बरं का. रिझल्टंट ची डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड हे दोन्ही सांगता येतं. ठीक आहे. कन्फर्म, एकदम एक्झॅक्ट. ग्राफिकल मेथड म्हणजे काय? ओनली ड्रॉ करणे, कन्क्लुजन देणे. तर इथं रिझल्टंटची तुम्ही डायरेक्शन सांगू शकता, पण मॅग्निट्यूड मे ऑर मे नॉट बी होतं. ठीक आहे. मॅग्निट्यूड सांगूही शकता आणि नाही पण. काही केसेस मध्ये सांगू शकता, काही केसेस मध्ये सांगता येत नाही. ग्राफिकल मेथड मध्ये 2 लॉ आहेत. त्यातला पहिला ट्रायंगल लॉ आणि दुसरा पॉलिगॉन लॉ. पॉलिगॉन लॉ. याच्यामध्ये एनालिटिकल मेथड मध्ये एकच लॉ आहे, तो आहे पॅरलोग्राम लॉ. पॅरलोग्राम लॉ. ठीक आहे. समजलं. हे बेसिक आउटलाईन तुम्हाला सांगितलेली आहे. मग आता आपण जाऊया सर्वात पहिलं कोणाकडे? तर ट्रायंगल लॉ कडे. ट्रायंगल लॉ हा एवढा इम्पॉर्टंट लॉ आहे की ज्याचा वापर रिलेटिव्ह वेलॉसिटी मध्ये आपण करतो. जे की क्वेश्चन असतात बघा, की स्विमर नदी क्रॉस करतोय, बरोबर, किंवा पाऊस पडतोय, आपण अम्ब्रेला घेऊन चाललोय, तर या टाइपच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला ट्रायंगलला फास्ट कॅल्क्युलेट करून दाखवतं, फास्ट आन्सर कॅल्क्युलेट करून दाखवतं. तर ट्रायंगल लॉ मध्ये पहिला लॉ ट्रायंगल लॉ. ट्रायंगल लॉ. मग ट्रायंगल लॉ काय सांगतो बघा, एकदम सिंपल लॉजिक आहे. दिलेल्या 2 वेक्टरला, काय म्हणलं मी? दिलेल्या 2 वेक्टरला, हा समजा ए बार आहे आणि हा बी बार आहे. दिलेल्या 2 वेक्टरला ट्रायंगलच्या 2 साइड कन्सिडर करा इन सेम ऑर्डर. सर्वात पहिलं दिलेला वेक्टर ए बार घेतला, त्यानंतर दुसरा वेक्टर घेतला. दिलेल्या वेक्टरला ट्रायंगलच्या 2 साइड्स अज्युम करा. ट्रायंगलला टोटल साइड किती? 3. तर त्यातल्या 2 साइड तर कोण खाल्ल्या? वेक्टरने खाल्ल्या. ठीक आहे. मग तिसरी साइड कोण असेल? रिझल्टंट. पण ज्या 2 साइड वेक्टरने खाल्ल्या त्या कशा? तर म्हणजे ए बार इथे, तर बी बार इथं ड्रॉ करू का असा? म्हणजे जशाच तसा इथून उचलून इथं ठेवायचं. तर बी बार इथं ड्रॉ करू का? नाही. सेम ऑर्डर असा शब्द वापरला होता. सेम ऑर्डर म्हणजे काय? तर सेम ऑर्डरचा अर्थ होतो हेड टू टेल किंवा हेड टू टेल किंवा टेल टू हेड कनेक्शन इज कॉल्ड ॲज सेम ऑर्डर. कोणती ऑर्डर? सेम ऑर्डर. ठीक आहे. काय म्हणलं? ट्रायंगलला काय म्हणलं? दिलेल्या 2 वेक्टरला ट्रायंगलच्या 2 साइड घ्या इन सेम ऑर्डर. मग राहिली कोण? ट्रायंगलची तिसरी साइड. ट्रायंगलची तिसरी साइड आपल्याला रिझल्टंट बद्दल सांगते. ठीक आहे. रिझल्टंट म्हणजे काय? द कंबाईन इफेक्ट ऑफ ए बार अँड बी बार. म्हणजे ए बार प्लस बी बार म्हणजेच आर बार. पण तो जो रिझल्टंट आहे तो ट्रायंगलची 3rd साइड आहे, परंतु सेम ऑर्डर का अपोजिट ऑर्डर? अपोजिट ऑर्डर.
तर हा झाला अपोजिट ऑर्डर मध्ये. ठीक आहे, अपोजिट ऑर्डर म्हणजे काय लिहितो मी इथं, एकही शब्द राहू देणार नाही. आपण डिटेल मध्ये आपण डिस्कशन करतोय. ठीक आहे, चॅप्टर एकदम क्लिअर झाला पाहिजे. अपोजिट ऑर्डर म्हणजे काय, तर एक तर हेड टू हेड किंवा टेल टू टेल. बरोबर समजतंय? हेड टू हेड किंवा टेल टू टेल कनेक्शन इज कॉल्ड ॲज अपोजिट ऑर्डर. बरं सर, एक प्रश्न विचारू का? विचार राजा. सर तुम्ही आधी ए बारला घेतलं, पुन्हा बी बारला घेतला आणि रिझल्टंट काढला. सर जर मी बी बार आधी घेतला आणि ए बार नंतर घेतला तर आन्सर वेगळं येईल का? नाही येणार. यालाच तर आपण म्हणतो की वेक्टरचा पहिला लॉ येतो, ए बार प्लस बी बार इज इक्वल टू बी बार प्लस ए बार. हे ऍडिशन मध्येच पॉसिबल आहे बरं का. याला आपण म्हणतो कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ, कम्युटेटिव्ह लॉ. कोणता लॉ? कम्युटेटिव्ह लॉ. म्हणजे वेक्टरचं ऍडिशन जे आहे ना ते सिक्वेन्स वर डिपेंड करत नाही. म्हणजे ए आधीच घ्या बी नंतरच घ्या असं नाही. बी ला आधी घेतलं ए ला नंतर घेतलं तरी सेम येते. सर प्रूव्ह करून दाखवा. प्रूव्ह करून दाखवतो. सर्वात पहिलं कोणाला घ्यायचे सांगा? सर बी ला घ्यायचे. जसा बी ला घेतला आपण इथं. ठीक आहे, जिथं बी संपला बघा रूल्स नुसार द्यायचं. जिथं बी संपला ठीक आहे तिथं कोणाला घ्यायचं? ए ला. ए घेतला सर, घेतला सर. बिलकुल टेन्शन न घेता ए बारला घेतलं. सेम ऑर्डर मध्ये घेतलं का? हो. तर ही लाईन जॉईन करून घ्या. ट्रायंगलची थर्ड साइड. ठीक आहे, जोडली सर. ट्रायंगलची थर्ड साइड आपण जोडून घेतली. मग ट्रायंगलची थर्ड साइड काय सांगते? रिझल्टंट. रिझल्टंट ते पण अपोजिट ऑर्डर मध्ये का सेम ऑर्डर मध्ये? सर सी अपोजिट ऑर्डर मध्ये. ए बार आणि बी बार किंवा बी बार आणि ए बार सेम ऑर्डर, रिझल्टंट अपोजिट ऑर्डर. हा कोण आहे? तर आहे बी बार प्लस ए बार. तुम्ही जर पाहिलं या ठिकाणी तर हा वाला वेक्टर आणि हा वाला वेक्टर सेमच येणार. मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन वाईज सेमच येणार. काहीच फरक पडत नाही. म्हणून तर इथं लिहिलंय ए बार प्लस बी बार इज इक्वल टू बी बार प्लस ए बार. कम्युटेटिव्ह लॉ. ठीक आहे, तुम्ही म्हणता सर लिहा बरं कम्युटेटिव्ह लॉ. म्हणजे मला स्पेलिंग येत नाही म्हणून तू म्हणतोय का? तर हा झाला आपला ट्रायंगल लॉ. जबरदस्त असा ट्रायंगल लॉ शिकवलेला आहे. आणखीन काही याच्यावरती डिस्कशन आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये करू. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पॉलिगॉन पॅरलोग्राम लॉ बद्दल डिस्कशन करू. म्हणजे मेजॉरिटी पार्ट संपला. नंतर राहतो कोण? कंपोनंट, डॉट प्रोडक्ट, क्रॉस प्रोडक्ट. 2 to 3 लेक्चर्स मध्ये चॅप्टर फिनिश. मग न्यूमेरिकल कडे जाऊ आणि मस्त डान्स करू. न्यूमेरिकलची वाजवून सोडायची. न्यूमेरिकलला म्हणायचं की आता तुझी काही खैर नाही, कारण आम्ही आलोय आता जाळ आणि धूर सोबतच काढायचा. ठीक आहे, तर भेटू अशाच सुंदर सुंदर लेक्चर मध्ये. तर या चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट पण करत जा, फ्रेंड सोबत शेअर पण करत जा. बाकी काही नाही हो. ठीक आहे, तर तुम्ही तुमच्या फ्रेंड सोबत शेअर केलं तर अशा मुलांना ज्यांना की खरंच गरज आहे, जे की अफोर्ड नाही करू शकत, बरोबर, ट्युशनची फीस किंवा कॉलेजची फीस अफोर्ड नाही करू शकत, अशा मुलांपर्यंत जरी चॅनल हा पोहोचला तरी माझ्यासाठी खूप छान आहे. भेटू नेक्स्ट लेक्चर मध्ये. थँक्यू.